नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात नेहमीप्रमाणेच माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, गेल्याच आठवड्यात मी भारतीय रेल्वे भारताची की उत्तर प्रदेशची असा प्रश्न विचारत एक द्वेषाने रागाने मी एक महाराष्ट्रावर होत असलेल्या रेल्वेकडनं होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक व्हिडिओ केला होता. आणि मी त्याचं कारण सांगितलं की त्यांनी जी दादर रत्नागिरी गाडी कॅन्सल केली, महाराष्ट्रातली परमनंटली कॅन्सल केली, ती बातमी ऐकल्यावर माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यामुळे मी तो केला. त्यानंतर मुंबईमधल्या महाराष्ट्रातल्या मराठी वृत्तपत्रांनी देखील हा प्रश्न काहीसा उचलून धरला. राजसाहेबांनी पण सांगितलं की ती गाडी हे करा, नाहीतर बिहारच्या गाड्या आम्ही जाऊ देणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार आणि माजी मंत्री माझे मित्र पण आहेत, ते अरविंद सावंत यांनी लोकसभेमध्ये मराठीत भाषण करून ज्या कोकणात जाणाऱ्या आता व्हेकेशन ट्रेन्स होत्या त्याचं उदाहरण देत त्यांनी एक चांगलं भाषण केलं. त्यांनी स्वतः पर्सनली रेल्वे मंत्री वैष्णव यांची भेट घेऊन त्याला एक खरबरीत पत्र देखील दिलं. मी अरविंद सावंत यांचं भाषण मी 2-3दा ऐकलं परत. त्यांचं ते लेटर देखील मी वाचलं. पण खरं सांगतो की प्रश्न जो आहे ना, मूळ प्रश्न तो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जे मध्य रेल्वेने आणि गाड्या सोडल्या त्याचा प्रश्न नाही आहे. अरविंद सावंत यांनी प्रश्न घेतला तो व्हेकेशनमधल्या गाड्या आपल्या कमी केल्या, या गाडी जी कॅन्सल झाली त्याबद्दलचं. माझी जी तळपाची मस्तकाला गेली त्याचं कारण वेगळं आहे. ती सगळी कारणं मी तुम्हाला आज सांगतो. कारण तो प्रॉब्लेम तसाच आहे. तो प्रॉब्लेम सुटण्यासाठी कोण काही पुढे येत नाही आहे. तो पहिला प्रश्न म्हणजे ही जी आपण जो प्रश्न आम्ही उचलून धरण्याचा प्रयत्न करत आहे तो व्हेकेशन्समध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मध्य रेल्वेने आमच्या फक्त 36च गाड्या सोडणार आहेत, त्या पण आठवड्यातनं 1-2दा वगैरे असं त्याच्या विरुद्ध नाही आहे. त्यांनी जो सातत्याने गेली 70 वर्ष महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत आणि महाराष्ट्रातनं फक्त 36 गाड्याच तुम्ही सोडताय. महाराष्ट्राच्या इतर प्रदेशांमध्ये उत्तर प्रदेशला 118 गाड्या सोडताय. महाराष्ट्रातल्या 9 गाड्या ज्या परमनंटली कॅन्सल केलेल्या आहेत त्याचं काय? त्या गेल्याच, म्हणजे ज्या 36 म्हणजे अगोदर 36 गाड्या होत्या त्या 26वर आल्या. 9 गाड्या तुम्ही कॅन्सल केल्या आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी तुम्ही आमच्या ज्या परमनंट गाड्या जात आहेत त्या पण तुम्ही कॅन्सल करताय. हा जो अन्याय होतो ह्याला वाचा फोडायला पाहिजे. मागणी अशी पाहिजे होती की आमच्या उन्हाळ्यातल्या सुट्टीत ज्या गाड्या मध्य रेल्वे, सेंट्रल रेल्वे काय तुमची पश्चिम रेल्वे सोडते त्या गाड्यांची संख्या सातत्याने वाढवा. तुम्ही नॉमिनल गाड्या सोडू नका. आमच्या गाड्या तुम्ही कोकणात आणि विशेषतः कोकणातल्या गाड्या तुम्ही जास्त, कारण सगळेजण त्या कोकणाचा शॉर्टकट म्हणून वापर करतात त्या कोकण रेल्वेचा. तर महाराष्ट्रातनं जाणाऱ्या सगळ्या गाड्यांची संख्या वाढवा. विशेष करून कोकणातल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवा. आणि आमच्या ज्या गाड्या महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्या सुटतात त्या CSTवरनंच सुटायला पाहिजेत. ही आपली प्रचंड मागणी पाहिजे. ते दादर आणि कळवा आणि ते कुठून सुटतात ना, त्या कुर्ला वगैरे नको. आमच्या गाड्या आहेत त्या फक्त CSTमधनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनंच सुटायला पाहिजे. ही आमची मागणी आहे. मागणी क्रमांक 1 की महाराष्ट्रामध्ये ज्या अखंड याच्यामध्ये गाड्या सुटल्या आहेत त्याची संख्या सातत्याने वाढायला पाहिजे. ज्या 9 गाड्या तुम्ही कॅन्सल केलेल्या आहेत, मी त्याची नावं तुम्हाला सांगतो 9 गाड्यांची. त्या सगळ्या गाड्या परत त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. आणि त्या गाड्या म्हणजे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस आहे, भुसावळ एक्सप्रेस आहे, LT नांदेड आहे, मुंबई विजापूर एक्सप्रेस आहे, पुणे नाशिक भुसावळ एक्सप्रेस आहे, रत्नागिरी दादर एक्सप्रेस आहे, कोल्हापूर एक्सप्रेस आहे, पंढरपूर. या सगळ्या ज्या परमनंटली कॅन्सल केलेल्या गाड्या आहेत त्या सेंट्रल रेल्वे हॅज टू रिस्टोर. कळलं की नाही? त्या गाड्या परत त्यांनी सुरू करायला पाहिजेत. आणि मुंबईत महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवल्या पाहिजेत. या सर्व गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनंच सुटायला पाहिजेत. दुसरी माझी मागणी अशी आहे की जे ह्या महाराष्ट्रात असलेली शेकडो स्टॉल्स आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, आणि रेल्वे स्टेशनवरचे स्टॉल्स आहेत ते 80% नव्हे 90% स्टॉल आमच्या मराठी भाषिक युवकांनाच द्यायला पाहिजेत, मिळायलाच पाहिजे. कळलं की नाही? ही माझी दुसरी मागणी आहे. त्या आमच्याच मराठी मुलांना मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही म्हणाल की त्याला इंजिनियर्स पाहिजे, डॉक्टर्स पाहिजे. नाही, आमच्यामध्ये जी मुलं 10वी 12वीच्या पुढे शिक्षण करू शकत नाहीत त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, त्यांना ते अग्रक्रमाने हे स्टॉल्स त्यांना अलॉट करायलाच पाहिजेत. ही दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी माझी अशी आहे की रेल्वे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिलमध्ये लाखो रुपयाची कॉन्ट्रॅक्टची कामं रिलीज देत असते. तुम्ही रेल्वे स्टेशनवर बघा, रोज कामं चालू असतात काही ना काही. सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल तर आपल्या डोळ्याला दिसतात, मेकॅनिकल आपल्याला कळत नाही. तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये देखील मराठी कॉन्ट्रॅक्टरांचा टक्का तो देखील आता सातत्याने आम्हाला वाढताना दिसायला पाहिजे.
आता तर जवळजवळ नाहीच आहे. ते सातत्याने आमचा टक्का मराठी कॉन्ट्रॅक्टरचा सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वेमध्ये वाढताना आम्हाला दिसायला पाहिजे, ही आमची एक मागणी आहे. कळलं की नाही. त्यानंतर जी रेल्वेमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, त्या रोजगाराच्या संधीमध्ये 80 ते 90% जागा आमच्या स्थानिक लोकांनाच मिळायला पाहिजे. मग तो इंजिनिअरिंगचा स्टाफ असू दे, तो क्लेरिकलचा स्टाफ असू दे, तो TCचा स्टाफ असू दे, तो लोकोमनचा स्टाफ असू दे, सगळ्या स्टाफमध्ये आम्हाला 90% लोक स्थानिक रोजगारांनाच युवकांनाच मिळायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. कळलं की नाही. आता ह्या सगळ्या मागण्या करत असताना मी फक्त रेल्वेवरच सगळी जबाबदारी नाही टाकणार आहे, टाकत नाही आहे. म्हणजे आय डोंट विश टू ब्लेम रेल्वेज ओनली. मला आपली पण आपण पण सगळे मराठी तरुणांनी सक्षम व्हायला पाहिजे ना. कळलं की ना. आज आपले अनेक इंजिनियर बेरोजगार आहेत आणि त्या मी अनेक इंजिनियरशी मी इंजिनिअरिंग कॉलेज चालवत होतो. मी एका दोन शिक्षण संस्थेमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम केलं आहे. तर आपले जे इंजिनिअरिंग शिक्षणाचा दर्जा काय तितका असा चांगला नाही आहे. तर आपल्याकडनं जे पासआउट होतात इंजिनियर्स, यांच्याशी बोलताना मला कळलं की त्यांना इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस ही भारतीय UPSC जी एक्झाम घेते, जसं IAS IPS घेते, तसं इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसची परीक्षा त्यांनी पास व्हायला पाहिजे. पण ज्यांना रेल्वेमध्ये इंजिनिअरिंग करायचं, रेल्वे इंजिनिअरिंग करायचं, त्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची देखील रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिस नावाची एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते. या दोन्ही परीक्षा नाही तुम्हाला इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसला जर बसायला मिळत नसेल तर तुम्ही रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिस पास झाला तर रेल्वेमधले जे उच्च पदस्थ अधिकारी असतात ते सगळे रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिसमधून आलेले असतात. आणि जे लोक पुढे रेल्वे बोर्डात जातात अधिकारी म्हणून किंवा रेल्वे बोर्डाचं चेअर म्हणून, हे सगळे रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिसमधनं इंजिनियर्स लोक असतात. कळलं की नाही. कारण रेल्वेचा कारभार, रेल्वे मंत्री हा फक्त नाममात्र असतो. तो लोकसभेला आणि राज्यसभेमध्ये जबाबदार असतो, तो लोकांना जबाबदार असतो. पण रेल्वेचा प्रत्यक्ष डे टू डे कारभार हा रेल्वे बोर्ड चालवत असतं. आणि रेल्वे बोर्डाचा चेअरमन हा अत्यंत पॉवरफुल, ज्याच्या हातामध्ये पूर्णपणे 100% रेल्वेची सूत्र आहे, ती व्यक्ती म्हणजे रेल्वे बोर्ड. आज सगळ्यात मला वाटतं 70-75 वर्षामध्ये आमच्या रेल्वे बोर्डाचा अध्यक्ष हा काय मराठी झालेला मला आठवत नाही. आणि रेल्वे बोर्डात देखील कोण मराठी माणसं मला कधी दिसलेली नाही. याचं कारण मला जे दिसतंय, त्या रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये आमची मराठी मुलं जात नाहीत. आणि बहुसंख्याक रेल्वे इंजिनियर आपल्याकडनं जे इंजिनियर्स होतात पासआउट, त्यांना रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिस पास झालेले तरुण रेल्वेमध्ये उच्च पदावर पोहोचतात ह्याची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे आपल्या मुलांनी देखील CA MBA होत असताना त्यांनी इंजिनिअरिंग झाल्यावर देखील रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या परीक्षेला पास होऊन उत्तीर्ण व्हायला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये रेल्वे बोर्डात आपली माणसं तिकडे जातील. असं पण आपल्याला करायला पाहिजे. कळलं की नाही. आणि दुसरी जबाबदारी म्हणजे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, महाराष्ट्र शासनाने विधान परिषद आणि विधानसभेमध्ये ठराव पास करून हा जो मराठी लोकांवर अन्याय होतोय तो थांबवण्यासाठी ठराव पास करून तो केंद्र सरकारकडे पाठवायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे आमचे जे खासदार निवडून जातात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये, त्यांनी रेल्वे एकत्र येऊन सर्व म्हणजे ऑल पॉलिटिकल पार्टीज ऑफ ऑल कलर्स अँड शेड्स असं ज्याला म्हणतात, त्यांनी एका छत्रीखाली येऊन, कॉमन छत्रीखाली येऊन, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिंदे सेना, इंडियन नॅशनल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, भारतीय जनता पार्टी या सर्वांच्या खासदारांनी या मराठीकरणाच्या कारणासाठी, मराठी माणसाच्या उत्कर्षाच्या कारणासाठी एकत्र यायला पाहिजे. आणि सातत्याने लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिवेशनाखाली एकत्र मिळून रेल्वे संदर्भात आपल्याला कुठले स्टार क्वेश्चन्स म्हणजे तारांकित क्वेश्चन टाकता येतील, आपल्याला कुठला कॉलिंग अटेन्शन मोशन सादर करता येतील, जेणेकरून महाराष्ट्रावर जो रेल्वेतर्फे अन्याय केला जातो त्याची चर्चा लोकसभेत आणि राज्यसभेत केली जाईल. कळलं की नाही. म्हणजे तहकुबी सूचना आहेत, ही जी लोकसभा आणि राज्यसभेची जी कॉन्स्टिट्युशनल इन्स्ट्रुमेंट हत्यार आहेत त्याचा वापर करून रेल्वे संदर्भात चर्चा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये करून घेण्याची जबाबदारी जे एक्झिस्टिंग खासदार आहेत लोकसभेतले आणि राज्यसभेतले त्यांनी करायला पाहिजे. नाहीतर ती फक्त आमची जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची प्रियांका चतुर्वेदी हिला स्वतःच्या खासदारकीची पडलेली आहे. काय दिवे लावले जाऊन त्या बाईने तिथे राज्यसभेमध्ये आम्ही बघतोय, त्याचे अनेक रील येतात. कळलं की नाही. तर ह्या प्रश्नासाठी अशा लोकांना तिथे इन्व्हॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्यांचे कलर्स देखील आपल्याला ट्रू कलर्स देखील दिसतील असं मला वाटतंय. तर मित्रांनो, मी तुम्हाला नुसतं रेल्वेनी गाड्या चालू करा आणि ह्याच्यासाठी मात्र सर्व राजकीय पक्षांनी आता एकत्र येणं जरुरी आहे. नुसती निवेदनं देऊन, नुसती मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही. कळलं की नाही. जे मी म्हटलं की भारतीय रेल्वे ती उत्तर प्रदेशची आहे किंवा अखंड उत्तर प्रदेशची आहे का असा जो प्रश्न उपस्थित केला आहे, तो जर
भविष्यात हा प्रश्न उपस्थित होऊ नये असं जर इकडच्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकप्रतिनिधींना वाटत असेल तर त्यांनी सर्वत्र एकत्र येऊन एक लोक आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू करायला पाहिजे. त्याशिवाय दिल्लीत बसलेल्या सत्ताधीशांना, दिल्लीत जी उत्तर प्रदेश, बिहार ही जी उत्तरेची लॉबी आहे, गायपट्ट्यातली जी लॉबी आहे राजकीय, तिला जाग येणार नाही. त्यासाठी जन आंदोलन हा एकमात्र त्याच्यावरचा उपाय आहे आणि तो उपाय नुसत्या धमक्या देण्यापेक्षा, घोषणा करण्यापेक्षा जन आंदोलन रस्त्यावर येऊन करायला पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे. तरच या प्रश्नांचा वाचा फुटेल, याची उत्तरं आपल्याला मिळतील असं मला वाटतं. मित्रांनो, मी जो आत्ता रेल्वे संदर्भात जे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया माझ्या या व्हिडिओला तुम्ही न चुकता लाईक करा, हा माझा व्हिडिओ सर्वांशी शेअर करा आणि न चुकता नेहमीप्रमाणे सांगतो की माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, कळलं की नाही. आणि नेहमी व्हिडिओच्या शेवटीला मी जसं सांगतो की प्लीज टेक केअर आणि जिथे जाल तिथे छातीटोकपणे सांगा की मी मराठी आहे आणि आपल्या मराठी भाषेचा उपयोग जिथे चालता बोलता प्रवासात सगळीकडे करा असं सांगून मी इथे थांबतो. थँक्यू.